हाय. या नवीन भागात आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण भेटतोय एक नवीन विषय घेऊन आणि तो पण बॅक पेन विषयीचा आहे. मागचा जो पाठदुखीचा व्हिडिओ आपण बनवला होता तो एका वेगळ्या विषयावर होता आणि वेगळी कारणं त्याच्यासाठी होते आणि ट्रीटमेंट वेगळी होती. यासाठी आता जो व्हिडिओ आपण बनवतोय तो एक वेगळी नवीन केस घेऊन बनवतोय आणि त्याच्यासाठी जी कारणं आहेत ती वेगळी आहे. मला सगळ्यांना सांगावंसं वाटतंय, आपण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स देत आहे, चांगल्या प्रकारे सहकार्य करताय. तर जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील आणि अशा प्रकारची नवीन नवीन आयुर्वेदिक विषयक जर माहिती आपल्याला हवी असेल तर आपण हा चॅनल नक्की सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ लाईक करावा. जर आवश्यक वाटलं तर कॉमेंट्स कराव्या, कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारावेत, त्यासंबंधी असलेली उत्तरं नक्की दिली जातील. तर चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. कालच आपल्याकडे एक साधारण 42 वर्षाची एक फिमेल पेशंट आले होते आणि त्यांची आपण हिस्ट्री घेतली तर असं आढळलं आपल्याला की त्यांना 3 वेळा सी सेक्शन झालेलं आहे. सी सेक्शन म्हणजे सिझेरियन सेक्शन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना संडासला साफ होत नाही अजिबात, लघवीला साफ होत नाही. थोडी हिस्ट्री अजून डीपमध्ये विचारलं तर इतर गोष्टी पण कळायला की त्यांचं जेवणाचा वेळ आहे तो प्रॉपर नाही. म्हणजे 2 वाजता जेवतात, रात्री 9 वाजता जेवतात. सकाळी उठण्याची सवय आहे, ती उठण्याची सवय जी आहे ती अनिश्चित आहे. कधी 7:30ला उठणार, कधी 7ला उठणार, कधी 6ला उठणार, कधी 6:30ला उठणार. त्यांच्या कंप्लेंट्स आम्ही ऐकायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला समजलं की त्यांना पाठीमध्ये दुखतं आहे आणि ते पण मानेच्या इथे दुखतं आहे, मध्यभागात मणक्याच्या इथे दुखतं आहे आणि खाली माकड हाडाच्या इथे पण दुखते. 3 ठिकाणी त्यांना पेनिंग होत होतं. पाय आणि हात हे आहे त्याच्यामध्ये मुंग्या येत आहेत. पाय कमरेखालचा मोस्टली जो भाग आहे तो लटका पडतो आहे आणि कधी सेन्सेशन जाणवत नाही, कधी जास्त मुंग्या येत आहेत, कधी तळव्याच्या ठिकाणी भाजल्यासारखं वाटतं आहे. अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारची लक्षणं त्याने आम्हाला सांगितली. थोडंसं डीप जाऊन विचारलं हे पण कळलं की रात्री उशिरा झोपण्याची एक सवय आहे, म्हणजे रात्री 11 वाजता ते झोपत आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लक्षात आलं. तर ह्याचं आपण कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे 3 वेळा केलेलं सी सेक्शन म्हणजे सिझेरियन सेक्शन. ज्या स्त्रियांमध्ये सिझेरियन सेक्शन खूप जास्त प्रमाणात होतं किंवा अगदी एकदा जरी आलं तरी बॅक पेन हा विषय चालू होतो आणि तो परमनंटली बऱ्याच वेळा राहतो. आमच्याकडे जेवढे पेशंट सिझेरियन सेक्शन करून अजूनपर्यंत आला होता त्यांना बॅक पेन हा कॉमन आम्हाला आढळला. तसंच कालचा पेशंट होता, त्याला बॅक पेन हा कॉमन होता. पाठीत दुखत होतं आणि त्याच्याप्रमाणे खाली कदाचित सिझेरियन सेक्शन करताना असेल किंवा काही असेल, नर्व्सला त्यांच्या कुठेतरी डॅमेज झाल्यासारखं वाटलं आणि नर्व्सला डॅमेज झाल्यामुळे इतर ज्या मुंग्या येण्याच्या ज्या तुम्हाला लक्षणं दिसत आहेत किंवा हातपाय लटके पडणे, हातापायाला सेन्सेशन जाणवत नाही, ह्या गोष्टी आम्हाला आढळल्या. हा त्रास त्यांना जवळजवळ सिझेरियन सेक्शन झाल्यापासून सुरू आहे असं त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलं. तर अशा प्रकारच्या कंप्लेंट आम्हाला दिसल्या. मग आम्ही एक एक गोष्ट सुधारायला त्यांना सांगितली. सगळ्यात पहिलं सांगितलं की उठण्याचा वेळ हा योग्य प्रमाणात केला पाहिजे, तो तुम्हीच ठरवा. म्हणजे 6 वाजता तुम्हाला उठायचं तर 6 वाजता उठा, पण एकच वेळ ठरवा आणि तो फॉलो करा. दुपारी जेवणाचा वेळ हा 10 ते 1च्या दरम्यानच मेंटेन केला पाहिजे. तो नक्की वेळ काय असायला पाहिजे तो पण तुम्हीच ठरवा, असं त्यांना आम्ही स्वातंत्र्य दिलं. संध्याकाळी मात्र जेवणाचा वेळ हा 7 ते 7:30 याच्यामध्येच मॅनेज केला पाहिजे असं त्यांना स्पष्ट मी सांगितलं. आणि रात्री झोपण्याची वेळ ही 10 वाजता असावी. 10 वाजता तुम्ही झोपा आणि सकाळी लवकर उठा. अशा प्रकारे काही त्यांना पथ्य सांगितली आम्ही. मांसाहारचं जे खाणं होतं ते रात्रीच्या वेळी बंद करायला सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्त्यामध्ये त्यांना आंबट पदार्थ आणि पोहे हे होते. इतर नाश्त्याचे प्रकार पण होते, म्हणजे चपाती होती, भाकरी होती, ते रोज खातात. तर त्यांना आंबट गोष्टी ज्या आहेत म्हणजे उडदाच्या गोष्टी ज्या स्पेशली आहेत, रात्री आपण 8 तास भिजत ठेवतो आणि आंबवून खातो, तर ते पूर्ण बंद करायला सांगितलं. आंबवण्याची प्रोसेस होतं का म्हणे, ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण सकाळी मग 5:30 वाजता साधारण उठून भिजत घालायचं. काय उडदाची डाळ असेल किंवा कमी प्रमाणात उडीद वापरायचा, मूग डाळ किंवा तांदूळ त्याच्यात वापरायचे आणि त्याची तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही करू शकता, अशा प्रकारे त्यांना सांगितलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्यांना मी विचारलं व्यायाम कोणता आहे काय, तर व्यायाम तेवढंसं काय होत नव्हतं, हा एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्याच्यामुळे पोट गच्च राहायचं, गॅस पास होत नव्हता. आणि त्यांनी हे सांगितलं की माझं पोट कायम फुगलेलंच असतं, खाल्ल्यानंतर रिकाम्या पोटी कायम फुगलं. याचं कारण अजिबात व्यायाम नाही आणि अन्नपचन व्यवस्थित होत नाही आहे. अन्नपचन व्यवस्थित होत नसल्यामुळे मलप्रवृत्ती साफ होत नाही आहे आणि मलप्रवृत्ती साफ होत नसल्यामुळे जो वायू बाहेर जायला पाहिजे तो वायू बाहेर जात नाही. लघवीला पण साफ व्हायला होत नाही आहे. गर्भाशय, लघवीची जागा आणि आतडं हे तिन्ही एकाच ठिकाणी असतात आणि एका मागोमाग रचना केलेली असते, 1, 2 आणि 3 अशा प्रकारे त्यांची रचना असते.
जर एका कुठल्याही अवयवामध्ये प्रॉब्लेम आला असेल किंवा मेजर काहीतरी चेंजेस आले तर उरलेल्या 2 अवयवांवर पण त्याचा परिणाम होत असतो. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्याच्यामुळे बॅक पेन सुरुवातीपासून सुरूच होता. तो संडासला साफ न होणे आणि अन्नपचन न होण्याने वाढला आणि आता तो खूप ठिकाणी जाणवतो. सकाळी उठल्यानंतर एक प्रकारचा गच्चपणा निर्माण झालेला आहे आणि व्यवस्थित उठता येत नाही. खूप वेळ असंच कॉटवर बसून राहावं असं वाटतं. अशा प्रकारच्या कंप्लेंट्स त्याने आम्हाला सांगितल्या. 15 दिवसांनी त्यांना ट्रीटमेंट आपण दिली आणि 15 दिवसांनी एकदा उपचार पुन्हा एकदा काय काय फरक पडला हे बघण्यासाठी यायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर माझ्या तऱ्हेने मी खूपशा गोष्टी इथे क्लिअर केल्या. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पण असतील तर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधू शकता. त्याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये दिलेले आहे. चला तर भेटूया आता पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.